नासदाति नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भ किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरासीत्। संस्कृतमध्ये लिहिल्या गेलेल्या या कविता 1500 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत, पण त्यांच्यामध्ये आज पण इतका टवटवीतपणा आहे की जणू आत्ताच लिहिल्या गेल्या असाव्या. संस्कृत एक अद्भुत भाषा आहे. तिच्यामध्ये लय आहे, गती आहे, लवचिकपणा पण आहे आणि मधुरता पण. आणि तशीच ही व्याकरणबद्ध आहे, बंदिस्त आहे. आजपासनं 2600 वर्षांपूर्वी पाणिनीने स्वतः व्याकरणाचे नियम बनवले. संस्कृत आज पण त्याच्यावरच चालत आहे. 4थ्या आणि 6व्या शतकांच्या दरम्यान गुप्त राजवट वैयक्तिक शिवाय आर्थिक विकासाची मापदंड बनली. गुप्त काळच म्हणून हिंदुस्थानाचा सोनेरी काळ मानला गेलाय. संस्कृत साहित्याची अमर महाकाव्य याच युगामध्ये लिहिली गेलीत.
सुवर्णयुग अचानकच गुप्त काळी नाही सुरू झालं, तर मौर्य काळीच या सांस्कृतिक विकासाचा पाया घातला गेला होता. याच्यानंतर गुप्त काळात शिखरावर पोचेपर्यंत बाहेरून आलेल्या युनानी, शाका आणि कुशाण जातींनी पण भारतीय संस्कृती आणि कलेला प्रोत्साहन दिलं. इथपर्यंत की काही इतिहासकार असं मानतात की सुवर्णयुग गुप्त काळ नव्हे, कुशाण काळ होता. या युगातली शिल्पकला बौद्ध धर्मानं प्रभावित होती, जिचे नमुने आपल्याला दक्षिण आणि पश्चिम भारताच्या चैत्य आणि विहारांमध्ये मिळतात. उदाहरणार्थ अजंठा. अजंठातल्या भिंतींवर काढलेली चित्र आपल्याला एका अशा विश्वामध्ये घेऊन जातात जी स्वप्न आहेत आणि वस्तुस्थिती पण. ही चित्र बौद्ध भिक्षूंनी काढलेली आहेत. महात्मा बुद्धांनी सांगितलं होतं, बायकांपासून दूर राहा, त्यांना साधं बघू पण नका. पण या चित्रांमध्ये सुंदर्या, राजकुमारी, नाचणाऱ्या, गाणाऱ्या, उठता बसताना, शृंगार करताना, समारंभामध्ये भाग घेताना आपल्याला दिसत असतात. ही चित्र काढणाऱ्या बौद्ध कलाकारांनी किती खोलवर विचार करून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेतली असावी. आणि तितक्याच प्रेमळ आत्मीयतेने त्यांनी शांत आणि वेगळ्या असलेल्या बोधिसत्वाची चित्र पण काढलेली आहेत. गुप्त काळापासून पौराणिक देवदेवींच्या आराधनेसाठी मंदिरं स्थापित व्हायला लागलीत. पौराणिक देव आणि कथांवर आधारित शिल्पवस्तू बनू लागल्या, ज्यांची कलाशैली बौद्ध कलेशी बरीच मिळतीजुळती होती. याच्याशिवाय शृंगार रसावर आधारित शिल्पकलेचा पण विकास झाला. परदेशींचं बघून बघून राजा महाराजा पण स्वतःच्या प्रतिमा बनवू लागलेत. गुप्तवंशीय राजांनी नृत्य, संगीत आणि नाटकांना पण प्रोत्साहन दिलं. कुतुब मिनारचा हा स्तंभ गुप्तवंशीय विक्रमादित्याने विजयस्तंभ म्हणून बनवला होता. याच्यावर खूपच उत्तम कारिगिरी केली गेली आहे. सगळ्यात वर आहे एक कमळाचं फूल, गुप्तवंशाची निशाणी. गुप्त काळाची विशेषता ती ही, अभिमानाने तो काळ आठवतो. त्याचं खरं कारण आहे प्रामुख्याने कलेसोबत साहित्याचा पुनर्जन्म. वेद, महाभारत शिवाय रामायणाच्या महान युगाच्या पश्चात हा संस्कृत साहित्याचा शानदार काळ राहिलाय. चंद्रगुप्त विक्रमादित्याने आपल्या दरबारामध्ये प्राप्त जमान्यातील सर्वात महान लेखक सोबत कलाकार जमा केले, ज्यांच्यामध्ये कवी शिवाय नाटककार कालिदास पण होते. कालिदास समवेत तमाम नाटककारांच्या पण भाषेमध्ये संस्कृतच्या शिवाय प्राकृतचा वापर केला गेला आहे. सर्वांत समजणारी भाषा शिवाय उच्च वर्गाच्या संस्कृतच्या मिश्रणाचं पण कारण असं नाटक पूर्णपणे साध्या दर्शकांच्या जवळ आणणं. कालिदासाच्या जमान्याच्या थोडंसं पूर्वी सातवाहना काळामध्ये मृच्छकटिक किंवा मातीची गाडी नाटक लिहिलंय. शूद्रकाच्या या नाटकामध्ये जुन्या युगाची वास्तविक झलक मिळत आहे. माझा तो राजा प्रिया मी त्याची मदनी, काय तू केलंस? काय केलं का? तुम्ही मला कराया काही सांगितलंच कुठं आहे? नाही सांगितलं? नाही. असं दिसतंय की तुम्ही कुणाच्या पिरमामध्ये गेड्या झाला आहोत, म्हणून शान तुमची मती स्थिर नाही आहे बघा. एखाद्याच्या मनचं पण तू किती चांगल्या तऱ्हेने समजतेस ग. असं? म्हणजे लय बेस झालं म्हणायचं. बरं सांगा तरी मला, तो राजा कुठला आहे की जॅक दरबारी? मला पूजा नाही, प्रेम पाहिजे मदनिका. तो राजा पण नाहीये आणि नाही दरबारी. बोला पण ना, कोण आहे त्यो? वेडी, काय तू माझ्यासोबत कामदेवाच्या मंदिरात नाही आलीस? खरंय, गेली व ती खरी. मग माहित नसल्यासारखं का बरं वागतेस? असं आता समजलं बघा. जॅक तो राजाचा दुष्ट मेवना जो तुमच्या मागे लागला होता, तेव्हाच त्या मरणानं तुम्हाला त्याच्यापासून वाचवलं होतं, त्योच ना? आता तू त्यांचं नाव सांग मला. जॅकचं बघा नाव होतं चारुदत्त. तुझं खरं आहे. चारुदत्त. पण लोक आपली बोलत्यात की त्यो गरीब आहे. लोकांचं सोड, माझं प्रेम आहे त्याच्यावर.
आता कोणी असं म्हणणार नाही ना की मी धनाच्यासाठीच लोकांच्या मागे पळते म्हणून. तेव्हाच तुम्ही तुमचे दागिने समजे त्यांच्याजवळ ठेवले आहेत त्यांना भेटण्यासाठीच ना. तू खूप समजूतदार आहेस मदनिका. गंमत ऐक, बघ त्याने मला पुष्पकरंडक बागेमध्ये भेटायला बोलवलं. शिवाय आपली गाडी पण पाठवेल तो आता. जर तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे मग तुम्ही त्यांना भेटायला जरूर जा बघू. आणि माझ्या 15 सोन्याच्या मुद्रा. अरे देणार पहिली चाल तर चाल बघू. हे घे. आणि बाकी 10 अरे देणार सांगितलं ना, चाल तर पहिली चाल. ये चालू चाल. नवाला 10चं डाव लागलं चल. हा. हा. चल, खेळ. आता हाय भाऊ आपला डाव. हा. खेळ खेळ तू. आ, आ. अरे यो बी आमचा झाला. आण बघू 5 मुद्रा. हा घे. आ. अरे 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 माझ्या 10 सोन्याच्या मुद्रा घेऊन गेला. तो चोर पळाला इथूनच. चला चला पकडू त्याला. अरे चल लवकर, सगळं घेऊन पळाला की. लई डांबरट हाय तो, पकडा. तो बघ त्या बाजूला आहे. चल. अरे त्या बदमाश जुगारड्याला पकडा कोणी. अरे सोड नका त्याला. पकडा त्या छापे बाजूला. अरे थोड्या नाही 10 सुवर्ण मुद्रा घेऊन पळाला तो. त्याला पकडलंच पाहिजे. गेला कुठे कुठे गेला. अरे पुढे जा आणि बघा जरा. दिसत नाही. पकड पकड पकड. पकडा. अरे जा त्याला. अरे तू नरकामध्ये जर गेलास ना तेव्हा पण आम्ही तुला हुसकावून काढणार बाहेर. तुला काय वाटलं रे माझ्यासारख्या सन्मानित मातृचा नातेवाईक नीच धोकेबाज चोर मावली. चल 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 काढ चल आता सोन्याच्या मुद्रा धामाच्या. सांगितलं ना मायबाप देणार आहे मी. सांगितलं ना मायबाप देणार आहे. मला थोडा वेळ तरी दे. नाही आता म्हणजे पटकन पाहिजे. पटकन? हा पटकन बोलतोय. अरे हा पटकन. माझं माथा फिरलंय बघा. माथं फिरलंय म्हणे माझ्या 10 सोन्याच्या मुद्रा 10 सोन्याच्या मुद्रा. अरे काढ बघू लवकर काढ. मी कुठून आणू बाप. कुठनं पण दे रे आणून. जा आणि तुझ्या बापाकडनं आणून दे. बाप कुठून आणू मायबाप. मग तुझ्या आईकडून आणून दे. मला आई पण नाही मायबाप. अरे मग चौथाला विक आणि दे पण आम्हाला ते आमच्या मुद्रा. सौताला विकायचं. सौतालाच विकून घ्यायचं. मग मासनी जरा चौकात तरी न्यावं बाबू. चल चल चौकात. चौकात येतो तुला. गेल्यावर ते मुद्रा. चल. चालला तर पळून. येतो. अरे चालू नका. येतो. यावं ऐका हो ऐका. सर्व लोक ऐका हो. कोणी असा भला माणूस आहे का जो मला म्हणजे ए पुढे 10 सोन्यांच्या शिक्क्यांच्या बदली मला ठेवील. बोला. काय म्हणताय बाबा. काय म्हणताय बाबा. मी कुठली कसली कामं करणार ती. अरे मी घर गृहस्थीची समधी कामं करणार आहे. ही माणसं गेली आहे ती. मालक या गुणवान माणसाचं मूल्य खाली 10 सोन्याचे शिक्के. खाली 10 सोन्याचे शिक्के. मला खरेदी करा. हे बघा मला खरेदी करा. अरे मला खरेदी करा. अरे ऐका कोणी पण नाही. अरे जेव्हापासनं माझे मालक चारुदत्त गरीब झाले आहेत तेव्हापासनं माझा कोणी पण रखवाला नाही. अरे माझं बघून नशीब फुटलंय पार. काढा माझी रक्कम काढ. अरे काढ. अरे कुठून काढणार. सांगितलं ना माझ्याजवळ काय नाही. नाही मग दाऊ मी जाव. मार वाचवा मासनी. हे दोघं माझा जीव घेणार आहेत. अरे पळायला बघ. पकड. अरे पकड त्याला. माझ्या 10 सोन्याच्या मुद्रा घेऊन पळायला. पकडा त्याला. ये थांब की. हे पळतो बघतोच आता. अरे दारुगडा. अरे मला वाचवा. या कसांपासून वाचवा. दारुगडा उघडा. मला वाचवा हो मालकीन. इथे आहे. माझा जीव वाचवा मालकीन. माझा जीव वाचवा. घाबरू नका, तुम्ही इथे सुरक्षित आहात. मदनिका दार बंद कर जरा. हा कुणाची भीती वाटते तुम्हाला. माझ्यावर त्या माथुरचे 10 सोन्याचे शिक्के उधार चढले आहेत. मदनिका दार उघड जरा. जी मालकीन. माझ्या मालकिनीला जाणून घ्यायचं आहे की तू कोण आहेस, कुठून आला आहेस, इथं का म्हणून आलायस आणि कुणाला घाबरलास एवढा. पाटलीपुत्राचं जन्मस्थान मूळचं धनवान घरचा पोरगा आहे मी. माझा धंदा मालिश करायचा आहे बघा. चांगली कला शिकलात तुम्ही. मालकीन
ही तर तशी मी कला म्हणूनच शिकून घेतली, पण आता म्हणजे यो खाली माझा धंदा बनून राहिलाय. काय हो करू? आता पुढे सांग ना भाऊ. येणाऱ्या जाणाऱ्यांकडून ऐकलं सारखं की हे नगर खूपच छान शिवाय सुंदर पण आहे. ह्याच साठी माझ्या बाबांचं कट मी ह्याच नगरीत येणं केलं. मग एका माणसाकडं सरळ नोकरी धरली. तो माणूस बघा, असं म्हणजे तसा माणूस मिळणंच फार कठीण. त्यांना म्हणजे सगळ्या जगाची चिंता स्वतःलाच लागत असते. कुणाचं पण दुःख ह्यांनाच लागल हे स्वतः त्यांच्या दुःखात सामील होतात. काय असा पण कोणी माणूस आहे जो उज्जैनीमध्ये हाय? माझं हृदय सांगतंय मी त्यांना ओळखत अरे असावी. तूच मग त्यांचं नाव बोल ना. कोण आहे जो त्यांचं नाव जाणत नाही बाई? अरे त्यो म्हणजे चारी दिशांमध्ये चंद्रमाच्या समान चमकत बी आहे. त्यांचं नाव बघा, श्री चारू दत्त. बघ मदनिका, आर्यना वारा घाल बघू. दिसतंय ना आर्य किती थकून गेलेत. आर्य तुम्ही इथे या आसनावर बसा. हे घर तुम्ही स्वतःच समजा. माझ्या मालकाचं नाव घेताच माझा मान किती वाढलाय. नाही मालकीन, नाही, मी इथेच ठीक आहे मालकीन. आर्य तुमची कथा पुढे ऐकवा ना. माझ्या मालकाचा हात पाय दाबत म्या माझे दिवस होतो घालवत. आणि एक दिवस माझे मालक निर्धन बनले. बस त्याच दिवसापासून मी चुगर खेळायला लागलो. म्हणून माझी जमापुंजी घालून बसलो. माझाच नशीब वैरी बनलं. त्या माथुर जवळ मी 10 सोन्याचे शिक्को हरून बसलो. मालकीन, मालकीन बघा आलते. मला समजे मारून टाकणार बघा आता. मालकीन मला आता तुम्हीच सांगा मी काय करू. मला तर सुचत पण नाही. बघ बघ, जाऊन तू हे दे त्यांना. शिवाय सांग आर्यांनी दिलं. जा. जसं तुम्ही म्हणाल. आर्य तुम्ही निर्भीत होऊन प्रस्थान करा. जर हुकूम होईल तर तुमची थोडी सेवा करू का? तुम्ही ज्यांची सेवा करत आला आहात सदा बस त्यांचीच करा. आहाहाहा. नाही सांगायची किती सुंदर पद्धत. पण मालकीन, जुगाराच्या खेळामध्ये म्या बर्बाद झालो. आता हे कान पकडतो पुढे की म्या कधीच जुगार खेळणार नाही. म्या बघा आता बौद्ध भिक्षू बनणार. आर्य इतका उतावेळपणा चांगला नाही. नाही मालकीन, नाही. माझा विचार झालाय मालकीन की म्या जुगारासाठी अजून बेइज्जत नाही होणार. बघा, म्या बौद्ध भिक्षू बनणार. रस्त्यावरनं माथा वर करीत चालणार. मदनिका, मदनिका, आर्य वसंत सेनाला सांग की चारू दत्तांची गाडी बाहेर आली आहे. धर्माचा संचय करा, संचय करा नितधर्माचा. घालवून सगळं बसलात जर तर ध्यानामध्ये जीवन लावा. धर्माचा संचय करा, संचय करा नितधर्माचा. इंद्रिय ही 5 वाटतात चोरांसारखी आम्हास सदा. इंद्रिय ही 5 वाटतात चोरांसारखी आम्हास सदा. धर्माची चोरी करतात ही दृष्टी ह्यांच्यावरी असावी सदा. नित्य होतं नष्ट समजच धर्मच राहतो सदा. धर्माचा संचय करा, संचय करा नितधर्माचा. इंद्रियांना अहमाला अज्ञानास तू नष्ट कर. इंद्रियांना अहमाला अज्ञानास तू नष्ट कर. देहाचं शुद्धीकरण कर, स्वर्गामध्ये आसन मिळव. नित्य होतं नष्ट समजत धर्मच वाचत आलाय सदा. धर्माचा संचय कर, संचय कर नितधर्माचा. डोकं भाद्रवतं कोणी मग हनुवटी भाद्रवतं कोणी. डोकं भाद्रवतं कोणी मग हनुवटी भाद्रवतं कोणी. मन वाईटाचंच रे घर ज्याला नाही चमकवत कोणी. लालसा आणि व्यर्थाच्या अभिमानाची व्हावी स्वच्छता. लालसा आणि व्यर्थाच्या अभिमानाची व्हावी स्वच्छता. दुसरी स्वच्छता करण्यापरीस दीपक लावा ज्ञानाचा. नित्य होतं नष्ट समज धर्मच वाचत आलाय सदा. धर्मच वाचत आलाय सदा. बुद्धं शरणं गच्छामि. अरे, हे माझं वस्त्र इथल्या पानामध्ये खराब होऊन गेलंय बघ. आता काय करायचं? चला, म्या हे आता यामध्ये खळबळवतो. ही राजाच्या हाय मिळवण्याची बाग.
म्हणून शान इथं जास्त थांबणं ठीक नाही आहे हा. हे दुष्ट बघते काय काय करतोस? झालं आता हे संस्थानक आलं इथं. हे देवा काय करायचं मला सुचत नाही काय. अरे कोण जाणं कुठल्या भिक्षूस काय करेल ह्यो मेवना. समद्या भिक्षूंच्या जीवाचा शत्रू बनला मेला. हे देवा मला तूच बरं सांग काय करायचं कसं करायचं. आता बघा एकच रस्ता बाकी आहे. चला बुद्धांच्या शरणामध्ये. बुद्धं शरणं गच्छामि. काय रे मूर्खा तू इथे आला का म्हणून? ते वस्त्र धुत होतो श्रीमान. असं तू धोबीघाट समजलास त्यो काय? ही विहीर तुझ्या बापाची हाय. ही विहीर माझ्या भाऊजींनी मला भेट म्हणून दिली आहे. माझी पण हिम्मत नाही होती मी आंघोळ करायची तिच्यामध्ये. पण तू तिच्यामध्ये वस्त्र धुतोयस. आता बघच मी तुला ठोसा मारणार नाही. तुझं डोसकच फोडणार. नमो बुद्धाय नमो बुद्धाय. आता राहू दे ना सोडा त्याला. काय सोडून दे नाही. माझ्या हृदयाला विचारू दे. हृदया प्रिय माझ्या यो भिक्षू जगणार की मरणार? मला नका ना काय जाऊ दे ना त्याला आता. जा तू इथनं. जा तू पळ इथनं. पळ बघू इथनं. बुद्धं शरणं गच्छामि. ओ बैल महाराजांना इतक्या हळूहळू आणलं तुम्ही. मला यायला लय उशीर झाला बघा. अरे सूर्य पण डोसक्याच्या वर आला बघा. वेळ लागला म्हणून संस्थानिक मार मारून माझे हातपाय तोडून टाकतील. ए आत घेऊन ये गाडी आत घेऊन ये. कंच्या बाजूने गाडी आतमध्ये आणणार महाराज. अरे हिथनच जिथनं भिंत तुटली हाय. आणि गाडी समजा तुटली फुटली तर मग? अरे का बडबड करतोस रे तू? तुटू दे तुटली तर आत आण गाडी. वय महाराज माझं काय जातंय. चल रे ढवळ्या. आहा, चल रे पावळ्या. होऊन जाऊ दे समत्याची काशी. अरे अरे ए, जा आणि बघ गाडीमध्ये समजा कुशल मंगल आहे ना. जा. ए, हट, दुराट. काय गाडी तुझ्या बापाची आहे काय? तू माझ्या आधी बघणार? मला बघायचं पहिला. गाडीमध्ये कुणी राक्षसीन बसली. काय बोलत आहे महाराज? बघा गाडीमध्ये कोणी राक्षसीन बसणार. मी बघतो. वसंत सेना नाही. हे भगवंता एक हरिण स्वतःहून वाघाच्या मागे आली आहे. तू इथे? मला तर वाटलंच नव्हतं की तू. नाही नाही मी बघा. महाराज वसंत सेना तुमच्या दर्शनासाठी आली आहे. वसंत सेना हट तू. आहा, माझं भाग्य उजळलं. त्या दिवशी माझ्यावर रागवली होती म्हणून आज जाऊन पायांमध्ये पडत मी माफी मागू का? खरंच हा उपाय उत्तम आहे. हे तू माझ्यावर नजर ठेव बरं. जा. ए माझ्या आई, ए माझ्या माते, दोन्ही हात जोडून मी विनंती करतोय. मागच्या माझ्या चुका विसर. राग दे थुंकून प्रिय माझे. माफ कर मला तू. मी तर हाय जन्मजन्मांचा तुझा रूप पुजारी. दूर हट मूर्खा. ए, महाराज स्थावर अक्कल नसलेल्या. महाराज हे तू या रूपवान बाईला कुठं उचलून आणलंस? महाराज राजवाड्याच्या रस्त्यामध्ये फार गर्दी होती. मी उद्याने राहिलो उभा. बघितलं तर गाडी फसली होती तिथं. मी तिला धक्का द्याय उतरलो खाली. तवाची दुसरी कुठली गाडी समजून बसली असावी. ओ असं. मग तू मासनी भेटाया नाही आली तर उतर माझ्या गाडीत ना. उतर उतर. हट. आ? तू तर त्या भिकारड्या बामणाला भेटाया जात असशील हाय ना खरं माझं? पहिलं तू मला ठोकर मारलीस. शिवाय आज माझ्या तोंडावर लात मारलीस. तुला ग तू माझ्या क्रोधाच्या आगीमध्ये फुंकर मारली आहेस. हे हे इकडे ये. ऐक, एक काम करणार तू?
पाप सोडून सगळी कामं करायला तयार आहे मी. अरे कामामध्ये पापाचा सुगंध पण नाही हाय. हो मग सांगा. तू वसंत सेनेला मार आता. काय सांगता? उज्जैनीच्या सुंदरीला मी एका निर्दोष स्त्रीला मारून टाकू? असं काम केल्याने मी नरकामध्ये पोचेन. हे भगवंताला घाबरतो हा. जा तू भितरट लांडगायस, भितरट लांडगा. तू हट जा. स्थावरक रे, आलू महाराज. इकडे ये बघू. बघा हो स्थावरक रे, मी तुला सोनं घालीन मनगटामध्ये दोन्ही. बरं आहे महाराज, बरं आहे वो. मी तुला शब्दासनाचा मुखिया पण बनवीन. बनवा महाराज. आ? हा, मग मी तुला बोलतो, तू ते करशील. करतो महाराज, हुकूम करावं. वसंत सेनेला तू मारता. नाही मारू शकणार. मला माफी करा, मी असं पाप नाही करू शकणार. हाय. तू माझा दास आहे की नाही? वय महाराज, मग का घाबरतोस रे? पर लोकांना घाबरतो मालक. हाय. हा परलोक आहे का? मालकाचं पाप करून मी जन्मजन्मासाठी दासच बनलो. म्हणजे तू बाईला नाही मारणार? नाही नाही मारणार तू? हा? नाही. तुम्हाला जितकं मारायचं मारा, पण मी असं पाप नाही करणार. या जन्मात दास बनलोय, पुन्हा नाही बनणार. हद्द झाली महाराज. ताई, तुला इथे आणण्यात माझा मुळीच हात नाही. तू आता पळून जाईत ना. पळ जा. पुण्यांदा मला थोबाड नाही दाखवायचं तुझा. वसंत सेना, तू मरण्यासाठी तयार हो आता. मी समोर असून तुला असं नीच काम नाही करू देणार. तू मला मारलंस? आ? मी बस फक्त तिला असं सहज तिला घाबरवलं माझं प्रेम मंजूर करायला. काय आहे? तुझ्या समोर वाटते लाज तिला. यासाठी आपलं प्रेम नाही दाखवत ती. एक काम कर, तू बघू, तू इथनं आत्ताच जा. त्याने माझं काम बनेल भाऊ. असं महाराज असेल? मग ठीक आहे, मी जातो. नाही आर्य, हं? तुम्ही मला सोडून नाही जायचं. मी तुमच्या शरणामध्ये आहे हो. तरी एक मात्र लक्षात ठेवायचं, मी वसंत सेनेला तुझ्याजवळ माझी बहीण समजून सोडून जातोय. शीघ्रच मी हिला न्यायला परत येईन, समजलास? वसंत सेना, बस घालीन मी तुला सोनच सोना. सोन्याच्या तारांमध्ये तू आपली प्रीत गुंफना. आ, सोन्याच्या तारांमध्ये तू आपली प्रीत गुंफना. माझा मुकुट चरणावर तुझं प्रेम मला दे ना. माझं मन खेळकर हाय, तुझं रूप खेळलं ना. त्या भिकाऱ्यावर तू प्रेम नाही करायचं. मी तुला देतो सोन्याची माळा. नाही जाणत तू मला. मेवणा मी ग राजाचा, मेवणा मी ग राजाचा. अरे मूर्ख, आंब्याने भरलेलं पूर्ण झाड सोडून काय मी सुक्या झाडावर प्रेम करणार तुझ्यासारख्या? असं चारुदत्त आंब्याने पूर्ण भरलेलं झाड वय, आणि मी सुक झाड काय? जा गेली सोडत. तू मला शिवी देत आहेस, त्या भिकाऱ्याचा मान वाढवतेस. चारुदत्ताची येडी. आता बोलाव त्याला. जर त्याच्यात शक्ती असेल तर वाचवेल तो तुला. वाचवा! चारुदत्त! चारुदत्त! माझं प्रेम नाही पाहिजे का तुला? पप्पाचं रक्षण घे, करा! घे आता घे. चारुदत्त! अरे 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 मेली ही खरोखरचीच मेली. वसंत सेना, काय करू? खरोखरच मेली. असं करायचं? मी पण आता मी जायचं आणि न्यायालयामध्ये असं टाकायचं सांगून की चारुदत्त माझ्या पुष्पकरंडक उद्यानामध्ये वसंत सेनेला आला घेऊन, मग गळा दाबून टाकलं मारून. भिक्षू, हा मूर्ख का आला इथं परत? मी काय करू?
पळ चपळ. उठ, न्यायाधीश महोदय येत आहेत. ऐ, इकडे इकडे इकडे. शोधनक, आज कोण कोण न्यायाच्या इच्छेने आलंय? न्यायाधीश महाराज विराजमान हो झालेत. ज्यांना न्याय पाहिजे व्हा उपस्थित हो. मासनी न्याय पाहिजे. माझ्या नावाचा डंका चारी बाजूला वाजतो हाय. मी राजघराण्याचा सदस्य हाय. मी राजाचा मेवणा हाय. पूर्ण देशाचा मेवणा हाय मी. राजाचे असाल मेवणे नियमाने. ऐ, तुम्हाला न्याय पाहिजे ना? नक्कीच हो. सांगा सांगा, काय आहे तुमची तक्रार? हं. मी प्रथम सांगतो की मी कोण हाय. माझा बाप राजाचे श्वसूर आहेत. महाराजांचा मेवणा मी. मग राजा माझ्या बहिणीचे पती परमेश्वर आहे. हे बघा, हे पण सर्वच जाणतात. तुम्ही तक्रार पटकन सांगा जरा. वही सांगतो. इतकी घाई का म्हणून हाय? उभा राहायचा. ए, नियम. मी अपराध नाही केला आहे. बघा, असं आहे की माझ्या बहिणीचे पती परमेश्वर, याचा अर्थ भाऊजींनी काय केलं? माझ्यावर खुश होत मासनी पुष्पकरंडक उद्यान भेट म्हणून देऊन टाकलं. हो, आज सकाळी जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मी पाहिलेलं दृश्य, त्यावर विश्वास नाही बसत. काय? हं? पाहिलं मी प्रेत पडलेलं एका बाईचं तिथे उद्यानात, माझ्या एका स्त्रीचं. काय तुम्ही जाणता आहात ती स्त्री कोण होती? हं? जाणतो मी. बघा, कोण नाही जाणत तिला. प्रेत ते वसंत सेनाचं. कोणी लालची बिचारीला बघा माझ्या उद्यानामध्ये गेला घेऊन. मग बघा, पूर्ण बिचारीचे दागिने उतरवले आणि मग बिचारीला गळा घोटून मारून टाकलं. मी नाही. नगरसैनिक पण किती असावधान होत चाललेत. मुन्शी जी. मुन्शी, यांचं हे बोलणं सर्वप्रथम लिहा. हो, जशी आज्ञा. आओ न्यायाधीश, ही काय बरं भानगड आहे? मी सांगत हाय की पाहिली नाही ती. काय नाही म्हणजे ती घटना स्वतःच्या डोळ्यांनी. बस. तर तुम्ही कसं जाणलं की धनाच्या लोभात बाईला गळा घोटून मारलं त्या? मी मूर्ख नाही हो. बघा, बाईचा गळा सुजला होता पुरा. शिवाय शरीरावर एकही दागिना नव्हता बघा. म्हणून मी बुद्धी लढवली. न्यायाधीश महोदय, सत्य जाणण्यासाठी वसंत सेनाच्या मातेची उपस्थिती आवश्यक आहे. अवश्य. शोधनक, जी सरकार. जा वसंत सेनेच्या मातेला आणा बोलवून. शिवाय लक्षात ठेवा, त्यानं मुळीच कष्ट न व्हावे. जो हुकूम. या. श्रीमान, तुम्ही सर्व सुखी रहा, प्रसन्न रहा. स्वागत आहे तुमचं. हे मला सांगा, वसंत सेना या समयी कुठे आहे? आपल्या एका मित्राला ती भेटण्यासाठी गेलीये. न्यायसभेस तुम्ही कृपया मित्राचं नाव पण सांगा. त्या माझे पुत्रीचे मित्र आहेत. सागर दत्तांचे पुत्र, विनय दत्तांचे नातू चारू दत्त. हं. ते व्यावसायिकांच्या मोहल्ल्यामध्ये राहतात. माझी पुत्री त्यांनाच भेटायला गेलीये. पाहिलं? बघा, ऐकलं तुम्ही? मी त्याच्यावरच आरोप लावतोय. त्याच्यावरच. पण चारुदत्त मृताचे मित्र आहेत. याचा अर्थ हा मुळीच नाही की मित्राने हत्या केली असावी. अशा स्थितीमध्ये चारू दत्तला विचारणंच उचित होईल. हो श्रीमान. शोधनक, जशी आज्ञा सरकार.
इथे यावं आदरणीय चारुदत्त. न्यायमंडळ सोबत माननीय न्यायाधीशांना पण माझा प्रणाम. तुमचं स्वागत आहे आर्य. शोधनक आर्य चारुदत्तांना आसन प्रदान करा. जी. आ? हे काय एका स्त्रीच्या हत्याराला पण बसायला जागा दिली जाते? हं? द्या हो तुम्हाला म्हणजे पूर्ण अधिकार आहे. पण हा काय न्याय आहे? नाही. हं? तुम्ही बघा सर्व आहात, तुम्ही काय पण करू शकता हो. चारुदत्त, न्यायसभेस तुम्ही हे सांगा की या बिचाऱ्या महिलेची पुत्री वसंत सेनाशी तुमची केव्हा कशा तऱ्हेची कुठली जवळी की कशा तऱ्हेची मित्रता राहिली आहे, आणि हे पण सांगावे की तुम्ही वसंत सेनाला केव्हापासून ओळखता. हम्म. हं. बघा कसा संकोच करतोय ते. एक अपराधी असाच संकोच करतो. उत्तर द्या चारुदत्त. न्यायसभा तुम्हाला विचारते, त्यात संकोच नाही करायचा. माझ्यावर आरोप कोणी सांगा केलाय? मी रे. मग तर तुम्ही वेडे पण झाला. ए तुम्ही मुळीच देऊ नका लक्ष त्यांच्याकडे. हे मला सांगा, तुमचे संबंध होते त्यांच्याशी? हे खरंय. ह्या समयी कुठे आहेत त्या? आर्य, उत्तर द्या ना. मला भेटल्यावर मग बघा ती घरी गेलीये. मी बस इतकंच जाणतो. बस इतकंच नाही. शिवाय मग तू फुसलवलं तिला. बघ तू माझ्या पुष्पकरंडक उद्यानामध्ये तिला नेऊन मग तू गळा दाबला तिचा. मग तू टाकलं मारून तिला. तिचे समदे दागिने चोरले तू. बघ तू यांना पण सांग समद. मला मात्र हे निर्दोष दिसतायत. ए फैसला नाही, फैसला मात्र नको. न्याय ऐकवा, न्याय. मासनी खरा न्याय पाहिजे. हे सत्य नाहीये श्रीमान. माझ्या पुत्रीने दागिन्यांची पेटी चारुदत्तांजवळ ठेवली होती, परंतु जेव्हा पेटी एका चोराने चोरून नेली तेव्हा मग ह्यांनी त्याच्या बदल्यात सर्व दागिन्यांपेक्षा अधिक मूल्यवान हार पाठवला होता. अशी व्यक्ती काही दागिन्यांसाठी कधी हत्या करणार तरी काय? चारुदत्त, पण ती पायी निघाली की वाहनाने? मी माझी गाडी पण दिली होती, पण शोधनक, पुष्पकरंडक उद्यानात जा बघू. बघा तिथे दिसतंय का एखाद्या स्त्रीचं प्रेत वगैरे. जशी आज्ञा सरकार. सरकार, तिथे उद्यानामध्ये एका महिलेचं प्रेत तर आहे, पण ते प्रेत जनावरांनी खाल्लंय. तुला प्रेत स्त्रीचंच आहे हे कसं काय कळलं? सरकार, तिचे लांब लांब केस आणि हात पाय बघून. जितका आपण शोध घेत जातोय गुंता अजून वाढत चाललाय. चारुदत्त, तुम्हीच सांगा सत्य काय आहे. ए तुम्ही सर्वजण मला जाणतात. काय मी एका स्त्रीचे प्रेम माझं जिच्यावर लांब केस पकडून तिची हत्या करेन का हो? हं? ही काय मूर्खता आहे? हा हत्यारा उभा हाय कसा इथेच? हा काय न्याय? हं? पण मी निर्दोष आहे हो. सांग आता. सांग रे चारुदत्त, तूच वसंत सेनेची हत्या केली हाय. सांग चल. तुम्हा सर्व पंचासनी माझा दंडवत. माझा सांगायचं कुठं आहे? कोण? चारुदत्त? हा. हे काय तुमच्या बाजूला? मित्रा कल्याण हो. खरंय मित्रा, माझं पूर्ण कल्याण झालं. काय बरं झालं? आपल्याला इथं का बोलावलं बुवा? यांना मी हत्यारा वाटतो. आ? प्रीत जिच्याशी, मी तिचीच हत्या. शेष तुला हे लोक बोलतील. का? असा आरोप कोण लावतोय पण? भाग्य. आता भाग्यानेच माझ्यावर हा आरोप लावलाय. ह्या व्यक्तीचं रूप घेत. श्रीमान, हे सर्व काय आहे? गरिबांच्या गुजरांसाठी जो माणूस आपली सकल संपत्ती दान करत आलाय, धर्मशाळा, मंदिर, मोठ्या विहिरी बनवून उज्जैन नगरीची शोभा वाढवली ज्यानं, तोच तुच्छ दागिन्यांसाठी एका बाईची हत्या करणार? कवाच नाही. ओ तू नीच, दगड्या, हलकट, दुष्ट, निर्दयी. तू माकड आहेस, मित्रा, गाढवाचा बा आहेस, मित्रा. बैलाचा भाव आहेस. मित्रा. पायला हिंमत आहे तर मातली काय ते बोलून बघ. मित्रा. अरे नाही, या काठीने तुझ्या डोसक्याच्या ठिकऱ्या उडवल्या तर मी आपल्या बात नाव नाही सांगणार. बघ. थांबा त्यांना. हे पापाचे दागिने. हे बघा सुंदरीचे, वसंत सेनाचे दागिने. याच्यासाठीच याने बाईची हत्या केली आहे. सांग, काय ही तुमच्या पुत्रीचीच आभूषणं आहेत? खरंय, दिसतात तरी तसेच अगदी. पण नाही श्रीमान, ही माझ्या पुत्रीची आभूषणं नाहीत. अरे वा, येडपट थेरडी कुठली ही म्हणू काय लागली की हे म्हणे तिचे दागिने नाही?
हा? काय हे दागिने तुमची संपत्ती आहे चारुदत्त? नाही, कोणाची आहे तर? हे ह्यांच्याच पुत्रीचे दागिने आहेत. हे पण तिच्या शरीरातनं उतरले कसे? मी ह्याला वसंत सेनाच्या घरी पाठवलं की जाऊन ह्याने ही आभूषणं परत करावी. वसंत सेनाने हे माझ्या पुत्राला सोन्याची गाडी बनवायला दिले होते. खोटारडा लबाड. तू नाही तू बाईला फुसलावून उद्यानामध्ये गेला नाही, घेऊन. नाही. तूच बाईची हत्या केली आहेस. नाही. तूच बाईचे समजे दागिने चोरलेस. नाही. हाट. काय हे उलटी सुलटी बंडलं मारतोस? नाही, नाही. तूच मान्य कर रे आता. सांग रे मीच हत्या केली आहे. मी मीच हत्या तुम्हाला केली आहे. सांगितलं ना. ऐकलं? मान्य केलं ना? हा सांगत आहे याने बाईची हत्या केली आहे. बस चाप. तवा म्हणून बघा प्राणदंड तुम्ही द्या ह्याला. न्यायसभेसमोर आता दुसरा कुठलाच उपाय शेष नाहीये. शोधणं, चारुदत्तास बंदी बनवा लवकर. वा, आज मी एक खूप मोठं काम पूर्ण केलं आहे. ऐका समद्या लोकांनी ऐका. ह्यो या विनय दत्तांचा नातू आणि सागर दत्तांचा पुत्र चारू दत्त आहे. ह्यो दुष्ट वसंत सेनाला फुसलावून पुष्पकरंडक बागेमध्ये घेऊन गेला आणि तिथे दागिन्यांसाठी तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. आणि ह्यो चोरीच्या दागिन्यांसकट पकडला पण गेलाय. शिवाय याने आपला अपराध मान्य पण केलाय. महाराज पालकांचा हुकूम आहे की आम्ही याला सुळावर चढवायचंय. असा अपराध करणाराच महाराज असाच दंड देणार आहे. हो चला बाजूला वा समदे. बाजूला मित्रा, तुझी काय दुर्दशावर गेली रे ही? पिताश्री. परम सन्माननीय चंडालगण, माझी तुम्हाला एक विनंती आहे. आम्हा चांडाळांकडनं दयेची अपेक्षा करतो का? नाही, मला तुमचा अपमान नाही करायचा आहे. राजा पालक चंडालांपेक्षा चंडाल दुसरे अजून कोण असू शकतात? मला फक्त बस मृत्यूपूर्वी एकदा फक्त माझ्या पुत्राशी बोलण्याची इच्छा आहे. हो, मग ठीक आहे, आम्हाला कंची बी आपत्ती नाही. मित्रा, तुझ्या शरीराची कशी ना अशी दुर्दशा झालीये? पुत्र, तुला काय देऊ? तुला देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही. पण एक मात्र सदा लक्षात ठेवायचं, धर्माच्या मार्गातनं केव्हाच नाही हटायचं. चारुदत्त, येळ संपली आहे. ओठ, पुढे जायचंय. तुम्ही लोक माझ्या पिताश्रींना नेताय तरी कुठे? पुत्रा, मला नेलं जात आहे त्या दुष्ट वधस्थळाकडे, जिथे मी घेणार अंतिम श्वास जीवनाचा. बघ बाळा, चांडाळ कुळामध्ये जन्म घेऊन मी आम्ही चांडाळ नाही रे. आमच्या मनामध्ये कुठली बी कठोरता नाही. कठोर पोरा बघ ते लोक आहेत भल्या माणसांना दुःख पोहोचवतात जे. मग तुम्ही यांना का मारता हो? बाळा, आम्ही फक्त महाराजांच्या आज्ञेचं पालन करत आहे. मग यांच्या बदली माझा जीव घ्या तुम्ही. पण यांना सोडा हो. तू तर असा बोलत आहेस रे राजा. तुझं बघ आयुष्य खूप वाढणार आहे. चला पुढे. ऐका. यो बघा, निर्दोष चारुदत्त बिचारा मारला पण जातोय. मी बरं काय करू? माझ्या मालकाने मला बांधलं आहे. वरडत किंचाळत खरं बोंबलाय पाहिजे. लोकांनो ऐका, लोक हो. अरे गाडीची अदला बदली होऊन गेलीये. मी माझ्या गाडीत धोक्यानं वसंत सेनाला बसवून पुष्पकरंडक बगीच्यात गेलो घेऊन. मग वसंत सेनानं माझ्या मालकाच्या प्रेमात ठोकरलं म्हणून माझ्या मालकानं तिला मारलं पण आहे. चारुदत्त निर्दोष आहे बिचारा. तो हत्यारा नाही बघा. चंडालांचा आवाज ऐकू येत आहे. हा, जरा बघतोच. बघतो. शत्रूला बघून मरताना मोठी खुशी होत आहे असं म्हटलं जात आहे. असं केलं पण जरी येणाऱ्या जन्मामध्ये मग मला भोग भोगावे नाही लागणार. मस्ती चावच लागल. या दोऱ्या तोडून चावच लागल. हे काय?
तर चारुदत्तला वधस्थलावर चाललेत घेऊ. याला बघायला बरीच गर्दी जमा पण झाली. थोडा विचार कर. फुकट याच्या जागी माझ्यासारख्या महान माणसाला नेलं तर मग किती बरं गर्दी जमा होईल. स्थावरात गेला कुठे? पळाला इथनं. माझा भेद उघडा केला मग. जागा द्या मला, जागा द्या भाऊ, मला जागा द्या. थांबा थांबा भाऊ थांबा. काय बरं झालं? माझा मालक संस्थानकने वसंत सेनाला मारलेला आहे बघा. हे काय सांगतोस तू? खरं सांगतो बघा, चारुदत्त निर्दोष आहे. याने हत्या नाही केली. स्थावरात, 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 इकडे ये, इकडे ये. हा? तू माझ्या पुरासारखा आहे. घरी चल बाळा. दुष्ट, वसंत सेनाला मारून तुझ्या मनाला शांती नाही भेटली. तू चारुदत्तला मारत आहे. हे, मी लोकांच्या मध्ये सोन्याचा दागिना मोठा. काय मी एका बाईला मारीन होय? चारुदत्त निर्दोष आहे. त्याने हत्या नाही केली. हा? कोण सांगतोय पण? मी सांगतो त्याने हत्या नाही केली आहे. हे खोटा. हा, याने माझे सोन्याचे दागिने चोरले होते. यासाठी मी याचे हात पाय बांधून सजा दिली होती. बाबा, नाही. म्हणून माझ्यावरच आरोप करतो. हं? तुम्ही याच्यावरच विश्वास कराल हो? नाही ना? घे, हे तू घे. मी तुला सांगतो तसं कर. बघा हो, बघा तुम्ही, ह्यो मला कोणाची लाच देत आहे. सोनं याने चोरलं हो. याच्यासाठी मी याला सजा दिली होती. बघा बघा, माझ्यावर विश्वास नाही कराल लोक हो. मग तुम्हाला लोकांना याचं फळ भोगावं लागेल. हा, संस्थानकांचं खरं आहे. हे येणं तसं काहीतरी उलट पुलट बोलतोय. चारुदत्त भाऊ, मला माफी करावं. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं भाऊ. उठ भाऊ उठ. तू खरोखर पूर्ण प्रयत्न केलास. भाऊ चांडाल, हा. आता कशासाठी थांबलात हो? जा आणि लगेच मारून टाका त्याला. चला बघू, चला. ए, पळीत ना. चल. मूरख. भाऊ बघा, मरणाऱ्याविषयी आमचं वडील असं सांगायचं सदा की जेव्हा मरायची तुझी पाळी असेल बाबू, तेव्हा घाय नाही करायची कधीच. का रे? कारण असं हाय, अनेक वेळा असं होत हाय की कोणी धनी माणूस इथे धन देत असतात, मग अपराधीला सोडून नेत असतात. तर केव्हा राजाच्या घरी पोरगा होत असतो, म्हणून मग खुशीने राजा त्यांना सोडत असतो. केव्हा केव्हा बघा राजा बदलत असतो, मग सगळे बंदी आजाद होत असतात. चला. चारुदत्त, हा जुलूम आम्ही आमच्या मर्जीने नाही करत, आमच्या मालकाच्या मर्जीने करत आहोत. तुला आठवण करायची त्या कुणाची पण करू शकतोस. वसंत सेनाला सोडून दुसऱ्या कुणाची आठवण काढू? हा. अरे चारुदत्त, तुम्ही प्रभूचं स्मरण करा आता. आम्ही एकाच वारामध्ये तुम्हाला दुसऱ्या लोकांमध्ये पोचू. थांबा 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 जरा. थांबा, कृपया थांबा. भल्या माणसानं यांची हत्या नका करू. जिच्या मृत्यूच्या अपराधामध्ये तुम्ही यांना मारित आहात ती अभागी मी आहे. जिवंत तुमच्या समोर उभी आहे. ही कोण आपल्याला अडवणारी? अरे रे, ही काय दशा झाली आहे तुमची? अरे, वसंत सेना तर जिवंतच दिसते. चांगलं आहे भाऊ की चारुदत्तावर फरशी नाही टाकली. आम्हाला यांची कुठली चूक नाही वाटत. नाही. नाही. आपण चल महाराजांनी या बाबतीत सांगायला चला पाहिजे. लवकर. हा, चला. ए, नको. चल. जा जा. वर पण फरशी उचलली होती. मृत्यूने पण जबडा आ वाचला. तेव्हाच कोण ही आली आहे जिने परत मला खेचलं इथंच सुखरूप बाहेर. कदाचित मीच ती पापीण आहे जिच्या कारणाने तुमची ही दुर्दशा हो झाली. प्रिये, वसंत सेना, ही तू स्वतः तूच ना? मीच आहे. ही कशी काय जिवंत झाली पण? मला वाटतं आता हित नाही राहायला पाहिजे. आता मग पाय लावून पळायचं.
मृच्छकटिकाच्या विषयामध्ये एका अमेरिकन आलोचकाने बघा काय लिहिलंय. मृच्छकटिकचा लेखक, आता मग तो कोणीही असो, 4थ्या शतकातला की 5व्या, तो एक नेक, भला, शिवाय समजूतदार असा होता. भलेपणा त्याचा, शिवाय त्याचं ज्ञान एका उपदेशकाच्या तत्वभरीत लेखणीतनं नाही, काळजातनं बाहेर आलं होतं. असं नाटक फक्त जुनी सभ्यताच निर्माण करू शकते. स्वतः परिपक्व असून स्थिर पण असते. जेव्हा कुठल्या सभ्यतेने आपल्या सर्व समस्यांची उत्तरं शोधून काढलेली असतात, तेव्हा तीच अशा तऱ्हेचं शांत पण साधं मनोरंजन क्रियाशील करते, जसं हे नाटक आहे. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम.